मित्रांनो आताचं जे वातावरण आहे ते एकदम असं चिगळीचं वातावरण आहे, म्हणजेच की थंडगार असं वातावरण आहे मित्रांनो. तर अशा वातावरणामध्ये एखादी जखम वगैरे झाली आपल्याला, तर ती जखम मित्रांनो लवकर रिकवर होत नाही, लवकर बरी होत नाही. तर तसेच मित्रांनो आपल्या पक्ष्यांचं सुद्धा आहे. तर आपल्या पक्ष्यांना हे जे पक्षी दिसतात मित्रांनो तुम्हाला हो का हे, तर ह्या पक्ष्यांना आता 8वा आठवडा चालू आहे मित्रांनो. तर 8 ते जवळपास एक 12 आठवड्यापर्यंत मित्रांनो ह्या पक्ष्यांना अशा वातावरणामध्ये एक डर्मॅटिटिस म्हणून आजार होण्याची शक्यता असते. म्हणजेच की पंखाच्या खाली जखम, जसं की मी आता सांगितलं तुम्हाला. तर ह्या वातावरणामध्ये मित्रांनो ती जखम जी आहे ते लवकर रिकवर होत नाही किंवा लवकर बरे होत नाही. बरेचसे पक्षी मित्रांनो त्या पिरियडमध्ये दगावतात, बरेचसे पक्षी मरतात मित्रांनो. तर त्याच्यामुळे काय करायचंय तुम्हाला सांगतो मित्रांनो, की एकतर पक्ष्यांना जास्त प्रमाणात गर्दी होऊन द्यायची नाही, ठीक आहे. जास्त गर्दी होऊन द्यायची नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, हे जे साईडचा बारदाना दिसतोय तुम्हाला, हे देखील अशा पिंजऱ्याच्या लेवलमध्ये ओपन पाहिजे कंटिन्यू, जेणेकरून आपल्या फार्ममध्ये जे आहे ते हवा खेळती राहिली पाहिजे, जेणेकरून असे डर्मेटिटिस वगैरे असे आजार काय होणार नाहीत आणि आपला पक्षी चांगला राहील. तर ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.